ॲनालॉगमध्ये. आणि जर तुम्ही बघू शकता तर गाडीचे किलोमीटर्स तुम्ही बघू पहा 3,11,638 म्हणजे 3 लाख प्लस किलोमीटर ही गाडी चाललेली आहे. तर तुम्ही बघितलं असाल आता की गाडी आहे, आपण हे छोटे छोटे खड्डे ग्राउंडमध्ये आपण गाडी चालवली तर कशा प्रकारचं सस्पेन्शन आहे गाडीचं, एकदम स्टेबल आणि एकदम सॉफ्ट सस्पेन्शन आहे या गाडीचं, आपल्याला एकदम कम्फर्टेबल आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती, जिकडे आपण आपल्या गाड्यांचे म्हणजे नवीन गाड्यांचे किंवा आपल्या ज्या ओनरशिप एक्सपिरियन्स आहेत ते आपण शेअर करणार आहोत. तर आपल्या या व्हिडिओला आपण आज सुरुवात करूया. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या गाडीपासनं, जी आहे एक्सेंट आहे. 2015चं मॉडेल आहे आपलं, डिझेल, आणि हे आहे 1.1 लिटरचं इंजिन आहे याच्यामध्ये. सर्वात आधी आपण बघूया आपल्या इंजिनपासून सुरुवात करूया. त्यासाठी आपण आपला बोनट ओपन करूया. तर यामध्ये आपल्याला मिळतं हे असं काय इंजिन आहे. तर यामध्ये आपल्याला मिळतं 75 bhpची पॉवर आणि 180 न्यूटनमीटरचा टॉर्क मिळतो. इन्सुलेशन जर बघितलं तर एवढं पण चांगलं इन्सुलेशन नाही आहे, पण ठीक आहे. ही गाडी 3 सिलेंडरमध्ये येते आपल्याला, पण पॉवर वगैरे खूप चांगली मिळते. बिल्ड क्वालिटीसुद्धा चांगली द्यायची Hyundai त्यावेळेसुद्धा. तर बिल्ड क्वालिटीबद्दल तर काय एवढी काय कंप्लेंट नाही आपल्याला. ओव्हर द पिरियड जरा लाईट्स, आपल्या हेडलाईट्स थोड्या खराब झालेल्या आहेत, पण जर तुम्ही बघू शकता फ्रंट डिझाईन, तर इकडे तुम्हाला अशी पूर्ण क्रोम ट्रीटमेंटमध्ये असा Hyundaiचा लोगो मिळतो. आणि इकडे आपल्याला मिळतात फॉग लॅम्प्स, जे कंपनी फिटेड होते, हे बघू शकता. आणि हा असा काय आपला हा गाडीचा साईड प्रोफाईल आहे. टायर साईज जर तुम्ही बघाल तर हे आपल्याला मिळतात 14 इंचचे टायर मिळतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स, जो 165 मीटरचा आहे, सॉरी. तर चांगला ग्राउंड क्लिअरन्स आहे त्या बाबतीत तसा. आणि जर आपण बघितलं इथं बूट स्पेस, तर एक मिनटं, तर बूट स्पेसबद्दल जर बघायचं झालं तर हा 407 लिटरचा आपल्याला बूट स्पेस मिळतो. थोडंसं सामान पडलेलं आपलं डिक्कीमध्ये, पण खूप चांगली डिक्की मिळते आपल्याला याच्यात, डेप चांगली याची. आणि हा खाली आपल्याला स्पेअर व्हील पण मिळतो याच्यामध्ये. तर ओव्हरऑल असा काहीतरी आपल्याला हा गाडीचा लुक मिळतो. आणि हे जे आहे आपलं, हे सेकंड टॉप मॉडेल आहे 2015चं. तर आता आपण बघूया की आपल्याला रिअरला सिटिंग कशी काय मिळतं, सिटिंग कम्फर्ट कसा काय. तर तुम्ही बघू शकता हा असं काय सिटिंग पोझिशन आहे. आणि तेव्हासुद्धा आपल्याला ह्या मॉडेलमध्ये रिअर AC वेंट्स मिळायचे, जे अजूनही चांगले फंक्शनल आहेत. तर अशा प्रकारचा आपल्याला इकडे थाय सपोर्ट मिळतो. आणि ही जी सीट आहे ती मी ॲडजस्ट केलेली माझ्या हाईटच्या हिशोबाने, आणि माझी हाईट आहे 5.7 आहे. 5.7 माझी हाईट आहे, आणि मी त्या हिशोबाने ही ड्रायव्हर सीट जी ॲडजस्ट केलेली आहे त्या प्रकारे तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी मला लेगरूम पण मिळतो. हेडरूम पण खूप चांगला आहे, म्हणजे 5.8 किंवा 6 फीटचा माणूससुद्धा चांगला बऱ्यापैकी इथे बसू शकतो, किंवा 5.10 वगैरे. तर काय प्रॉब्लेम तर येणार नाही आहे. आणि ठीक आहे, 3 लोक म्हणजे माझ्या साईडची 3 लोकंसुद्धा इकडे बऱ्यापैकी बसू शकतात कम्फर्टेबली. आणि लाँग ड्राईव्हलासुद्धा काय त्रास येत नाही, म्हणजे आम्ही बऱ्याचशा ट्रिप्स केलेल्या आहेत, पण आम्हाला असं कधी मला किंवा पर्सनली मला तरी कधी असा इश्यू जाणवलेला नाही आहे. हा तर ओव्हरऑल खूप मस्त आहे. तर स्टॉप. तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला इकडे सगळे मिररचे कंट्रोल्स, प्लस तुम्हाला सगळ्या 4 पॉवर विंडो, ऑटो डाऊनचा सुद्धा फंक्शन मिळतो तुम्हाला इकडे. हे खूप चांगलं दिलेलं आहे Hyundaiने. आणि इकडे बघू शकता हे असं आपल्याला इंटिरियर मिळतो. सो आता बसूया गाडीमध्ये. आणि
हा ग्लब बॉक्स मिळतो बऱ्यापैकी, बरं सामान ठेवलेलं आहे सध्या याच्यामध्ये. असं मिरर मिळतो जो ऑटो डिमिंग नाही आहे, पण ठीक आहे, तुम्ही मॅन्युअली त्याला एक सेट करू शकता. आणि आपण गाडीला ऑन करूया आता. ही अशी काय आपल्याला की मिळायची. ठीक आहे, चालू करूया. हे बघाल तर असा हा आपला सीट बेल्ट वॉर्निंगचा आवाज येतो. ठीक आहे. आणि हा आपल्याला मिळतो म्युझिक सिस्टम, जो कंपनी फिटेड आहे, मी काय चेंज नाही केलं आहे. आणि आजपर्यंत तर कधीही त्याच्यामध्ये काही इश्यू आलेला नाही आहे, ना स्पीकर्समध्ये बोला किंवा बाकी ह्या जे बटन्स कंट्रोल्स आहेत त्याच्यामध्ये. तर सांगायचं जर झालं तर क्वालिटी खूप जबरदस्त देते आपल्याला Hyundai. आणि हे बघू शकता आपल्याला हे ACचे कंट्रोल्स आहेत मॅन्युअल. हे सगळे इकडे ACचे कंट्रोल्स. इकडे हा आपल्याला गिअर लिव्हर मिळतो 1 2 3 4 5 गिअर्स. आणि असं काय हँडब्रेक. बाकी तर तुम्हाला इकडे काय स्टोरेज स्पेस नाही आहे. हा इकडे जो स्टोरेज स्पेस आहे मोबाईल आपला किंवा वॉलेट वगैरे काय ठेवायला, इकडे तुम्हाला छोटासा मोबाईल्स इथे पण मिळतो. म्हणजे स्टोरेज बऱ्यापैकी आपल्याला दिलेला आहे तसा गाडीमध्ये. आणि इकडे आहे आपल्याला 12 वोल्ट चार्जिंग सॉकेटसुद्धा मिळतं इकडे. तर असं सर्वात महत्त्वाची जर गोष्ट सांगायचं झालं तर किलोमीटर बघा तुम्ही, ही गाडी किती चालली आहे. 3,11,000 चाललेली आहे. तर जे बोलतात की फक्त टोयोटाच्याच गाड्या रिलायबल वगैरे आहेत, तर असं काही नाही आहे. आपल्या चालवण्यावरती आहे. आणि गाडीसुद्धा आपल्याला म्हणजे बाकीच्यासुद्धा कंपन्या चांगल्याच गाड्या बनवतात. सो एकदम रिलायबल गाडी आपण म्हणू शकतो हिला, Hyundaiलासुद्धा. बाकी फायरिंग बघा, आता काही जास्त असं व्हायब्रेशन नाही. डिझेल गाडी आहे, पण तुम्ही बघू शकता हे बघा, थोडंसुद्धा गिअर नाव आपल्याला हलताना दिसत नाही. एवढी 3 लाख गाडी चाललेली आहे, पण काही व्हायब्रेशन नाही आहे. मी परत बंद करतो आणि एकदा तुम्हाला परत दाखवतो. आता चावी ऑन करतो आहे आणि हे बघा, नो व्हायब्रेशन ॲट ऑल. सो असं काही डॅशबोर्ड आहे आपल्याला इकडनं. ओके, तर आता आपण जरा गाडीला चालून बघूया की चालायलाही कशी आहे. ठीक आहे, तर आपण आता ट्रायल पण घेऊया. गाडी चालू करून दाखवतो तुम्हाला रनिंगमध्ये. तर हा आपला फर्स्ट गिअर. आणि हे बघा का गाडीला पिकअप आहे जबरदस्त. आणि जर तुम्ही स्टेअरिंग बघा ना, एवढी लाईट वेट स्टेअरिंग आहे ना याची की फक्त नुसतं बोटाने सुद्धा फिरते बघा तुम्ही. काही एफर्ट्स नाही लागत आपल्याला स्टेअरिंग फिरवायला, गाडी चालवायला. एकदम स्मूथ आहे. म्हणजे एवढी 3 लाख गाडी चालल्याच्या नंतर सुद्धा एवढी गाडी स्मूथ आहे की जबरदस्त. या गाडीची सर्वात जर महत्त्वाची जर गोष्ट सांगायची ठरलं ना, तर गाडीचा ॲव्हरेज आहे. जे मिडल क्लास लोक आहेत ते जास्त करून गाडी घेताना प्राईस तर बघतातच की त्यांच्या खिशाला किती परवडते, पण त्याच वेळेस ते आपला मायलेजसुद्धा बघतात. कारण की पेट्रोल डिझेलचे भाव एवढे वाढलेले आहेत. तर सांगायचं झालं तर ही गाडी सिटीमध्ये सुद्धा आपल्याला ना 16 ते 18चा ॲव्हरेज देते. आणि जर तुम्ही हायवेला जाल चांगला, एक चांगली कॉन्स्टंट स्पीड 80 to 100 जर चालवाल आपला 2000 RPM पर्यंत किंवा त्याच्या खाली, ही गाडी तुम्हाला 24 ते 25चा ॲव्हरेज देते. तर इतका जबरदस्त ॲव्हरेज देते ही गाडी आपल्याला. आणि तुम्ही जर बघाल इथं टर्निंग रेडियस पण खूप कमी आहे, एकदम मस्त आहे. हे बघा, एका हाताने ही स्टेअरिंग तुम्ही फिरू शकता एवढे. प्लस सेंटर लगेच येते पण. एवढी मस्त गाडी आहे ही. तर Hyundaiच्या गाड्या खरंच छान आहेत. आपण हे काय कुठचंही पेड प्रमोशन वगैरे करत नाहीत. हा आपला स्वतःचा हा ओनरशिप एक्सपिरियन्स आपण तुम्हाला शेअर करतोय मी. तुमच्याही काही कमेंट्स किंवा काही असतील तर आम्हाला नक्की सांगा.
तर तुम्ही बघितलं असाल आता की गाडी आहे, आपण हे छोटे छोटे खड्डे आहेत ग्राउंडमध्ये आपण गाडी चालवली तर कशा प्रकारचं सस्पेन्शन आहे या गाडीचं, एकदम स्टेबल आणि एकदम सॉफ्ट सस्पेन्शन आहे या गाडीचं, आपल्याला एकदम कम्फर्टेबल आहे. सस्पेन्शनच्या बाबतीत तर काहीच टेन्शन आहे या गाडीचं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमचेही काही प्रश्न असतील गाडी रिलेटेड तर आम्हाला नक्की चॅटमध्ये सांगा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.